डीमॅट अकाउंट मधून शेअर्स बाय आणि सेल कसे करायचे बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. हा आहे माझा एंजल वनचा होम पेज. यामध्ये समजा मला आयटीसीचा शेअर खरेदी करायचा आहे तर मी आयटीसी सर्च करेल आणि त्यावर क्लिक करेल. नंतर मला इथे दोन ऑप्शन्स दिसतील, एक असेल बाय आणि एक असेल सेल. जर मी बाय बटनवर क्लिक केलं तर आणखी मला दोन ऑप्शन्स दिसतील, एक असेल इंट्राडे आणि एक असेल डिलिव्हरी. जर तुम्हाला शेअर्स एका दिवसात खरेदी करायचे आणि एकाच दिवसात विकायचे तर तुम्हाला इंट्राडेचं ऑप्शन निवडावं लागेल. आणि जर तुम्हाला शेअर्स आज खरेदी करायचे आणि एका दिवसानंतर विकायचे आहे, म्हणजे 2 दिवस, 2 हप्ते किंवा 2 वर्षानंतर कधीही विकायचे असले, तुम्हाला डिलिव्हरी ऑप्शन निवडावं लागेल. इंट्राडे आणि डिलिव्हरी मध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे, जर तुम्हाला आयटीसीचे 100 शेअर डिलिव्हरी मध्ये खरेदी करायचे असतील तर तुम्हाला 50,265 रुपये लागतील. आणि तेच आयटीसीचे 100 शेअर तुम्ही इंट्राडे मध्ये खरेदी केले तर तुम्हाला 10,053 रुपये लागतील. म्हणजे इंट्राडे मध्ये तुमच्याकडे 10,000 रुपये जरी असले तरी तुम्ही 50,000 रुपयापर्यंतचे शेअर्स बाय सेल करू शकता. मग झालेला प्रॉफिट हा 50,000वर असेल आणि झालेला लॉस हा सुद्धा 50,000वर असेल. शेअर्स बाय करण्यासाठी प्लेस बाय ऑर्डरवर क्लिक करा, त्यानंतर तुमचे शेअर्स खरेदी होऊन जातील. आणि जर तुम्हाला एक्झिट करायचं असेल तर एक्झिट बटनवर